नमस्कार मित्रांनो, एप्रिल 2021 पासून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता इयत्ता 9वी 10वी व इयत्ता 12वीचे वर्ग सुरू झाले होते। तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत होणारी इयत्ता 10वी व 12वीची परीक्षेसाठी ऑनलाईन फॉर्म भरून घेण्यात आले होते। परंतु या संसर्गजन्य रोगांमुळे परत एप्रिल 2021 मध्ये लॉकडाऊन पडल्यामुळे SSC व HSC परीक्षा झाल्याच नाहीत। परंतु या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। त्याप्रमाणे सर्व प्रशालेने आपल्या प्रशालेतील मुलांचे मूल्यमापन व मूल्यांकन केले आहे। तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। सदर इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लावण्यासाठी पुणे मंडळाने एकच वेबसाईट निर्माण केलेली आहे। त्या वेबसाईटवर जाऊन आपण सर्वांनी विषयाचे मार्क भरायचे आहेत। परंतु हे मार्क कसे भरायचे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला मग हा व्हिडिओ सुरू करूया। सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधील किंवा PC-मधील किंवा लॅपटॉप किंवा टॅबलेटवरील तुम्ही कोणतेही एक इंटरनेट वेब ब्राउझर ओपन करावे। मला आवडणारे मी इंटरनेट वेब ब्राउझर ओपन करतो। ओपन केल्यावर गुगल सर्च इंजिन ओपन झाल्यावर त्या सर्च बारमध्ये www.mh.ssc.ac.in हे टाईप करून सर्च करावे। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही देखील ओपन करू शकता। यानंतर सर्च केल्यावर समोर दिसत असल्याप्रमाणे स्क्रीन तुमच्यासमोर ओपन होईल। यामध्ये तुम्हाला लॉग इन व हेल्प हे दोन ऑप्शन दिसेल। त्यानंतर खाली लॉग इन पेज ओपन होईल। यामध्ये तुम्ही तुमचा यूजर ID टाकावा। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की येथे यूजर ID कोणता टाकायचा। येथे यूजर ID व पासवर्ड टाकत असताना तुम्ही तुमच्या प्रशालेतील किंवा शाळेतील विद्यार्थ्यांचे SSC ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी जो लॉग इन ID व पासवर्ड टाकला होता तो येथे टाकायचा आहे। म्हणजे आपण SSC विद्यार्थ्यांचे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ पुणे यांच्या वेबसाईटवर जाऊन आपण SSC लॉग इन या बटनावर क्लिक करून बोर्डाने आपल्याला दिलेला यूजर ID आणि पासवर्ड आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे। आता यूजर ID या ठिकाणी टाकावा आणि मग खाली पासवर्ड टाकावा व त्यानंतर दिसत असलेला जो काही कॅप्चा आहे तो कॅप्चा खाली या ठिकाणी टाकावा व खाली लॉग इन जे काय नावाचं बटन आहे त्याच्या बटनावर क्लिक करावं। लॉग इन या बटनावर क्लिक केल्यावर तुम्हा समोर दिसत असल्याप्रमाणे एक नवीन पेज ओपन होईल। यामध्ये तुम्हाला रेग्युलर, रिपीटर, प्रायव्हेट, आयसोलेटेड आणि NCQF रेग्युलर असे ऑप्शन आपणास दिसेल। प्रथम आपण या ऑप्शनचा वापर व अर्थ समजावून घेऊया। आता मार्च 2021ला SSC विद्यार्थ्यांचे ऑनलाईन फॉर्म भरले। हे फॉर्म भरत असताना आपले विद्यार्थी रेग्युलर असेल तर रेग्युलर या ऑप्शनचा वापर करावा व त्यात रेग्युलर विद्यार्थ्यांची तुम्हाला यादी दिसेल। जर तुमच्या प्रशालेतील विद्यार्थी काही रिपीटर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असेल तर रिपीटर या ऑप्शनचा वापर करावा। जर तुमच्या प्रशालेतील विद्यार्थी प्रायव्हेट, आयसोलेटेड म्हणजेच तुरळक विषय घेऊन काही विद्यार्थी या परीक्षेस बसले असेल तर तुम्ही या ऑप्शनचा वापर करू शकता आणि त्या विद्यार्थ्यांचे मार्क या ऑप्शनमध्ये भरू शकता। शेवटी NCQF रेग्युलर यामध्ये जर तुमच्या प्रशालेतील विद्यार्थी व्यावसायिक विषय घेऊन काही विद्यार्थी बसले असेल तर त्या विद्यार्थ्यांची यादी तुम्हाला या ऑप्शनमध्ये दिसेल आणि त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांचे मार्क भरावे। आता तुम्ही कोणताही एका ऑप्शनवर क्लिक करा। क्लिक केल्यावर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल। यामध्ये तुमच्यासमोर विद्यार्थ्यांची यादी दिसेल। आता ज्या विद्यार्थ्याचे गुण तुम्हाला भरावायचे आहे त्याच्या नावासमोर फिल मार्क्स या ऑप्शन जो निळ्या रंगात दाखवला आहे त्याच्यावर काय करायचं, क्लिक करायचं। क्लिक केल्यावर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल। यामध्ये डाव्या बाजूला तुम्हाला सर्व विषयांची यादी दिसेल। आता ज्या विषयाचे गुण भरायचे आहे
त्यासमोर प्रथम इयत्ता 9वीला मिळालेल्या गुणांचे गुण लिहावे. म्हणजे येथे तुम्हाला जे मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे गुणांचे भारांश तयार केलेले असावे. ते गुण यामध्ये टाकायचे. समजा या विद्यार्थ्याला इयत्ता 9वीला मराठी या विषयात 100पैकी 65 गुण मिळाले असेल तर ते गुण या ठिकाणी टाकायचे आहे. आता पुढे तुम्ही दिलेल्या किंवा टाकलेल्या या गुणांचे कन्व्हर्शन मार्क म्हणजेच 50पैकी म्हणजे 100पैकी त्याला 50पैकी किती मार्क पडले ते तुम्हाला पुढे दाखवेल. म्हणजे उदाहरणार्थ इयत्ता 9वीला त्याला 100पैकी जर 65 गुण मिळाले असेल तर 50पैकी त्याला 33 म्हणजे त्याचे 50पैकी रूपांतर 33 गुणांमध्ये होईल. म्हणजे त्याला 33 मार्क पडले. मित्रांनो, या ठिकाणी इयत्ता 9वीचे गुण भरत असताना व्यवस्थित आणि काळजीपूर्वक गुण भरावेत. म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाहीत आणि पुढे कन्व्हर्शन मार्क करत असताना तुम्हाला या ठिकाणी कोणताही बदल करता येणार नाहीत. ॲटोमॅटिकली ते मार्क कन्व्हर्शन होणार आहे. त्यामुळे तुम्ही इयत्ता 9वीचे मार्क भरत असताना काळजीपूर्वक त्या विद्यार्थ्याचे मार्क भरावे. यानंतर पुढे इयत्ता 10वीला सामायिक त्या विषयात म्हणजे सामायिक ऑल ओव्हर विषयामध्ये त्याला 30पैकी किती गुण पडले आहेत ते या ठिकाणी टाकावे. आता पुढे त्या विद्यार्थ्याला त्या विषयामध्ये तुम्ही तोंडी परीक्षा व इतर परीक्षांचे काही गुण 20पैकी दिले असेल ते गुण या ठिकाणी टाकायचे आहे. शेवटी सर्व गुणांची बेरीज आपोआप होईल. तुम्हाला त्या ठिकाणी गुणांची बेरीज करायची गरज लागणार नाही आणि ती आपोआप बेरीज झालेली पुढील रकान्यात म्हणजे टोटल या रकान्यात तुम्हाला दिसेल. आता खाली जे विषय श्रेणीचे आहेत त्या विषयांच्या पुढे सिलेक्ट या ऑप्शनचा वापर करावा. सिलेक्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक स्क्रीन ओपन होईल. यामध्ये त्या विद्यार्थ्याला त्या विषयात जी श्रेणी मिळालेली आहे ती श्रेणी सिलेक्ट करावी. म्हणजे उदाहरणार्थ ए श्रेणी जर त्या विद्यार्थ्याला मिळाली असेल तर ए श्रेणी सिलेक्ट करावी. जी काही श्रेणी मिळाली असेल ती श्रेणी सिलेक्ट करावी. यानंतर सर्व विषयांची गुणांची माहिती भरून झाल्यावर खाली सबमिट या बटणावर क्लिक करा. अशा पद्धतीनं प्रत्येक विद्यार्थ्यांच्या विषयांची माहिती आपल्याला भरावी लागेल. निश्चितच हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल आणि आवडला पण असेल. या व्हिडिओची माहिती सर्वांना माहिती व्हावी यासाठी या व्हिडिओला सर्वांनी लाईक व शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.